राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर सक्रिय. ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी शिवसेनेचे नेते करणार दौरा. राहुल शेवाळ्यांच्या पत्नीनं वॉर्डमध्ये साड्या वाटल्याचा आरोप, तर स्थानिकांनी वाटलेल्या साड्या जाळल्या. मुंबईमध्ये आज महायुतीची बैठक. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपावर चर्चा. वसंत स्मृती कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन. आज शिवसेनेची बैठक. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरवण्याची शक्यता. अजित पवारांनी बोलावली पक्षाची बैठक. देवगिरी बंगल्यावर बैठकीचं आयोजन. मनपा निवडणुकीवर मंथन करणार असल्याची माहिती. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचं 100 नंबरी. भाजपचे 117 नगराध्यक्ष तर तब्बल 1100 नगरसेवक आले निवडून. नागपुरात आज भाजपच्या नवनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवकांचा होणार सन्मान. रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार. नगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या मोठ्या विजयानंतर मोदींची मराठीतून पोस्ट. महायुतीला विजयी करणाऱ्या राज्यातील साऱ्या जनतेचे मानले आभार. दारू पाजू नका, काम करा आणि मत मागा. नागपुरात नितीन गडकरींनी पदाधिकाऱ्यांचे टोचले. लवासा प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता. कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याची याचिका. याचिकेत शरद पवार, सुप्रिया सुळेंसह अजित पवारांवर आरोप. माणिकराव कोकाटेंविरुद्ध रोहित पवार प्रकरणाची आज सुनावणी. कोकाटे विधानसभेमध्ये रम्मी खेळत असल्याचा रोहित पवारांचा होता आरोप. 2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणात राज ठाकरे पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजेरी लावणार. कोर्टामध्ये राज ठाकरे आज उपस्थित राहण्याची शक्यता. जेरबंद बिबटे वनतारामध्ये पाठवणार. वन विभागाचा प्रस्ताव तयार. नसबंदीची योजना ही विचारात येईल. नवी मुंबई विमानतळ नाताळपासून सेवेमध्ये येणार. शहरातून हैदराबादसाठी होणार पहिलं उड्डाण. रेल्वे तिकीट महागलं. 26 डिसेंबर पासून मेल एक्सप्रेस आणि एसी ट्रेनच्या भाड्यामध्ये सुद्धा होणार वाढ. अमेरिका ऑस्ट्रेलिया नंतर आता दक्षिण आफ्रिकेत गोळीबार. जोहान्सबर्गमध्ये गोळीबारात 10 जणांचा मृत्यू. इस्लामी विचारधारा अमेरिकेसाठी धोका. तुलसी गबार्ड यांचा इशारा.